नमस्कार मित्रांनो, एल पी पीच्या ह्या चौथ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन ऑफ एल पी पी हा टाईप सुरू केला आहे. आज आपण एक्झाम्पल नंबर 3 बघूया. मिनिमाइज z इक्वल टू 6x प्लस 2y सब्जेक्ट टू 5x प्लस 9y लेस दॅन इक्वल टू 90, x प्लस y ग्रेटर दॅन इक्वल टू 4, 0 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू 8, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हा जो तिसरा कन्स्ट्रेंट आहे याच्यामध्ये ॲक्च्युली दोन कन्स्ट्रेंट्स आहेत. एक आहे 0 लेस दॅन इक्वल टू वाय आणि दुसरा आहे y लेस दॅन इक्वल टू 8. हे x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि 0 लेस दॅन इक्वल टू y म्हणजेच y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 हे मिळून नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स इथं आहेत. आणि मग ते सोडून आणखीन 3 कन्स्ट्रेंट्स इथं आहेत. नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्समुळे आपल्याला फिजिबल रिजन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मिळतो. उरलेल्या 3 कन्स्ट्रेंटसाठी आपण हे टेबल प्रिपेअर केलं आहे. सोल्युशनमधला हा पॉईंट नंबर 1 आहे, ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स. हे 3 कन्स्ट्रेंट्स इथं लिहिलेत. कन्स्ट्रेंट्समधली इनइक्वॅलिटी इग्नोर करून इक्वॅलिटी आपण घेतलेली आहे. आणि ह्या लाईन्स प्लॉट करायच्यासाठी ह्या दोनही लाईन्सची आपण एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट घेणार आहे. एक्स इंटरसेप्टसाठी वायची व्हॅल्यू 0 पुट करा, म्हणजे तुम्हाला इक्वेशन मिळेल 5x इज इक्वल टू 90, ज्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू मिळेल 18. सो हा पहिला पॉईंट मिळाला 18 0. तसंच मग वाय इंटरसेप्ट मिळवायला एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर इक्वेशन मिळेल 9y इक्वल टू 90, ज्याच्यावरून वायची व्हॅल्यू मिळेल 10. सो हा दुसरा पॉईंट मिळाला 0 10. तसंच मग ह्या दुसऱ्या लाईनसाठी एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करा. y 0 पुट केल्यानंतर x मिळाला आहे 4. सो पहिला पॉईंट मिळाला 4 0. x 0 पुट केल्यानंतर y मिळाला आहे 4. हा दुसरा पॉईंट मिळाला 0 4. त्याच्यानंतर ही जी तिसरी लाईन आहे y इक्वल टू 8, ही लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस येईल. त्यामुळे ह्या लाईनसाठी कुठलेही पॉईंट्स वगैरे घ्यायची काय गरज नाही आहे. इथं ज्या इनइक्वॅलिटीज आहेत त्याच्यानुसार लेस दॅन ऑर इक्वल टूसाठी ओरिजिन साईड आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूसाठी नॉन ओरिजिन साईड मिळणार आहे, तर ते इथं आपण मेन्शन केलेलं आहे. आता सगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या प्लॉट केल्या. इथं तिन्ही लाईन्स प्लॉट केलेल्या आहेत आणि फिजिबल रिजन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ह्या लाईन्समुळं जे काही वेगवेगळे पार्ट्स आपल्याला मिळालेत त्यांना हे लेबलिंग केलेलं आहे, आपण नंबरिंग केलेलं आहे. हे नंबर्स देऊन झाल्यानंतर आपली स्केल घ्यायची आहे आणि पहिल्या कन्स्ट्रेंटवर पुट करायची आहे डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. हा जो कन्स्ट्रेंट आहे त्याच्यामध्ये इनइक्वॅलिटी आहे लेस दॅन ऑर इक्वल टू, त्यामुळे याची घ्यायची आहे ओरिजिन साईड. सो रिजन नंबर 3 आणि रिजन नंबर 5 हा फिजिबल रिजनमध्ये येणार नाही आहे, म्हणून 3 आणि 5 हे नंबर्स इरेज करा. म्हणजे आता आपल्याकडे रिजन्स उरलेत फक्त 1 2 आणि 4. आता पुन्हा एकदा स्केल जी आहे ती दुसऱ्या कन्स्ट्रेंटवर पुट करा, म्हणजेच दुसऱ्या कन्स्ट्रेंटनी रिप्रेझेंट केलेल्या लाईनवर पुट करा. आता ह्या लाईनची ही ओरिजिन साईड आहे आणि ही नॉन ओरिजिन साईड आहे. आता ही जी दुसरी लाईन आहे याच्या करस्पॉन्डिंग कन्स्ट्रेंटमध्ये इनइक्वॅलिटी आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे ह्या लाईनची नॉन ओरिजिन साईड आपल्याला घ्यायची आहे. सो त्यामुळे आपण रिजन नंबर 1 घेणार नाही. सो हा नंबर पण आपण इरेज करणार. सो आता फक्त 2च रिजन्स उरले, 2 आणि 4. आता स्केल जी आहे ती थर्ड कन्स्ट्रेंटवर पुट करा. y इक्वल टू 8च्या करस्पॉन्डिंग कन्स्ट्रेंट आहे y लेस दॅन ऑर इक्वल टू 8, म्हणजेच या लाईनची घ्यायची आहे ओरिजिन साईड, म्हणजेच रिजन येणार आहे रिजन नंबर 2. सो हा नंबर 4 इरेज करून टाका. रिजन नंबर 2 व्यवस्थित ऑब्झर्व करा, याचे व्हर्टायसिस आणि ह्या रिजनच्या बाउंड्रीज व्यवस्थित बघून घ्या. मग हा नंबर 2 खोडायचा, हा रिजन शेड करायचा आणि ह्या रिजनची व्हर्टायसिस आहेत त्या व्हर्टायसिसना अशा प्रकारे लेबलिंग करायचं. पहिल्या पॉईंटमध्ये ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंटसाठी टेबल प्रिपेअर केला आणि ग्राफ ड्रॉ केला. आता ह्या ग्राफमधले जे व्हर्टायसिस आहेत आणि हा जो फिजिबल रिजन आहे तो आपण डिक्लेअर करायचा. फ्रॉम ग्राफ द फिजिबल रिजन इज बाउंडेड रिजन ABCDA. रिजन बाउंडेड असल्यामुळे सुरुवातीचा आणि शेवटचा व्हर्टेक्स त्याच्यामध्ये आपण सेम लिहितो. आता हे जे व्हर्टायसिस आहेत त्याच्यामधले जे व्हर्टायसिस डायग्रामकडे बघून डिरेक्टली लिहिता येणं शक्य आहे ते लिहायचे. जसं की इथं A हा पॉईंट आहे, हा एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट असल्यामुळं ह्याचे कॉर्डिनेट्स डिरेक्टली सांगता येणं शक्य आहे. इथं हा 4 आहे म्हणजे Aचे कॉर्डिनेट्स झाले 4 0. तसंच हा जो B आहे त्याचा एक्स कॉर्डिनेट आहे 18, म्हणजे Bचे कॉर्डिनेट्स झाले 18 0. त्याचप्रमाणे मग वाय ॲक्सिसवरचा हा पॉईंट E आहे, इथं 4 आहे म्हणजे ह्याचे कॉर्डिनेट्स झाले 0 4. आणि हा पॉईंट D आहे,
इथं वाय कॉर्डिनेट 8 आहे डीचा, म्हणजेच डीचे कॉर्डिनेट्स झाले 0, 8. सो अशा प्रकारे हे जे कॉर्डिनेट्स डिरेक्टली सांगता येणे शक्य आहे ते इथं आपण लिहिलेले आहेत. आता राहिला पॉईंट सी. पॉईंट सी जर बघितला तर हा पॉईंट y इक्वल टू 8 आणि 5x प्लस 9y इक्वल टू 90 ह्या दोन लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. अल्जिब्रॅक मेथडनी किंवा क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला इथं सोल्युशन घ्यायची गरज नाही आहे. डिरेक्टली इथं पॉईंट सीचे कॉर्डिनेट्स कॅल्क्युलेट करू शकता. त्यासाठी y इक्वल टू 8 ही व्हॅल्यू इथं पुट करा. म्हणजे हे इक्वेशन होईल 5x प्लस 72 इक्वल टू 90, ज्याच्यावरून 5x इक्वल टू 18 म्हणजेच x इज इक्वल टू 3.6 मिळेल. आणि याच्यावरून पॉईंट सीचे कॉर्डिनेट्स मिळतील 3.6 आणि 8. इथं आपली पहिली स्टेप संपलेली आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये म्हणजेच सोल्युशन ऑफ LPPमध्ये हे टेबल प्रिपेअर करायचं. पहिल्या कॉलममध्ये सगळे व्हर्टायसेस लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये इथं झेड लिहिला आहे. ह्या झेडमध्ये एक्सच्या जागी प्रत्येक व्हर्टेक्सचा एक्स कॉर्डिनेट आणि वायच्या जागी प्रत्येक व्हर्टेक्सचा वाय कॉर्डिनेट पुट करून प्रत्येक व्हर्टेक्सपाशी असलेली ही झेडची किंमत कॅल्क्युलेट करायची. आणि हा प्रॉब्लेम मिनिमायझेशनचा आहे, म्हणून मग ह्या ज्या झेडच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेत त्याच्यामधली मिनिमम व्हॅल्यू फाइंड केली आणि ती व्हॅल्यू अशा प्रकारे ॲरोनी डिनोट केलेली आहे. मग ही मिनिमम व्हॅल्यू आपल्याला कुठल्या पॉईंटला मिळाले त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स बघा. एक्स कॉर्डिनेट आहे 0, वाय कॉर्डिनेट आहे 4. तर एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू 4 हे आपलं सोल्युशन आहे. तर हे थोडं जास्ती कॉम्प्रिहेन्सिव्ह लिहायचं, म्हणून आपण झेड मिनिमम इक्वल टू 8 ॲट एक्स इक्वल टू 0 अँड वाय इक्वल टू 0 अशा प्रकारे हे फायनल सोल्युशन आपण मेन्शन करतो. हे पूर्ण सोल्युशन एकत्रितपणे ह्या प्रकारे दिसेल. पहिला पॉईंट कन्स्ट्रेंट्सचे टेबल, ग्राफ, सगळ्या फिजिबल रिजनच्या व्हर्टायसेसचे कॉर्डिनेट्स. दुसरी स्टेप सगळ्या व्हर्टायसेसपाशी झेडच्या व्हॅल्यूज आणि मग फायनल स्टेप आपल्याला हवी असलेली व्हॅल्यू चूज करायची आणि हे सोल्युशन मेन्शन करायचं. आता आपण जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडं. एक्झाम्पल नंबर 4. मिनिमाइज z इक्वल टू 6x प्लस 4y सब्जेक्ट टू 3x प्लस 2y ग्रेटर दॅन और इक्वल टू 12, x प्लस y ग्रेटर दॅन इक्वल टू 5, 0 लेस दॅन और इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 4, 0 लेस दॅन और इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू 4. इथं हे जे शेवटचे दोन कन्स्ट्रेंट्स आहेत याच्या लेफ्ट साईडला 0 लेस दॅन इक्वल टू x आणि 0 लेस दॅन इक्वल टू y म्हणजेच x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 हे नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स आहेत. आणि नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट सोडून मग 1, 2, 3 आणि 4 कन्स्ट्रेंट्स याच्यामध्ये आहेत हे लक्षात घ्या. सो हे जे 4 कन्स्ट्रेंट्स आहेत त्याच्यासाठी हे टेबल ऑफ कन्स्ट्रेंट्स आपण प्रिपेअर केलेलं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा कन्स्ट्रेंट्स, मग इनइक्वॅलिटीज इग्नोर करून करस्पॉन्डिंग लाईन्स आणि मग ह्या दोन लाईन्ससाठी एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट इथं आपण प्रिपेअर केलेत. पहिल्या लाईनसाठी बघा, एक्स इंटरसेप्टसाठी वाय 0 टाकला तर 3x इक्वल टू 12 मिळते, त्याच्यावर एक्सची व्हॅल्यू मिळते 4. सो पहिला पॉईंट मिळाला 4, 0. वाय इंटरसेप्टसाठी एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा म्हणजे 2y इक्वल टू 12 मिळतं, त्याच्यावरून वायची व्हॅल्यू मिळाली 6 आणि दुसरा पॉईंट मिळाला आहे 0, 6. तसंच मग ह्या दुसऱ्या लाईन करता y 0 पुट केला तर x 5 मिळेल आणि पॉईंट मिळेल 5, 0. x 0 पुट केल्यानंतर y 5 मिळेल आणि दुसरा पॉईंट मिळेल 0, 5. x इक्वल टू 4 आणि y इक्वल टू 4 या लाईन्स पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस असल्यामुळे रिस्पेक्टिव्हली यांच्यासाठी कुठल्याही पॉईंटची गरज नाही. आणि इथल्या इनइक्वॅलिटीज ग्रेटर इक्वल टू आहेत म्हणजे इथं येणार आहे नॉन ओरिजिन साईड आणि ह्या इनइक्वॅलिटीज लेस इक्वल टू आहेत म्हणजे यांची येणार आहे ओरिजिन साईड. सो अशा प्रकारे हे टेबल प्रिपेअर करून झाल्यावर आपण हे ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन्स ग्राफ पेपरवर प्लॉट करायच्या आणि फर्स्ट क्वाड्रंटचे ह्या लाईन्समुळं जे जे पार्ट्स झालेले आहेत त्या सगळ्या पार्ट्सना अशा प्रकारे नंबरिंग करायचं. इथे जास्ती कन्स्ट्रेंट्स असल्यामुळं फर्स्ट क्वाड्रंटचे जास्ती पार्ट्स झालेले आहेत हे लक्षात घ्या. मग नेहमीप्रमाणे मागच्या प्रॉब्लेममध्ये जसं बघितलं तसं पहिल्या कन्स्ट्रेंटवर ही रूलर अशा प्रकारे प्लेस करा आणि या रूलरच्या ओरिजिन साईडला कुठले रिजन्स आहेत 1, 6, 7, 8 आणि नॉन ओरिजिन साईडला रिजन्स आहेत 3, 4, 5, 9, 10 आणि हा इथला 2 हा रिजन. हे सगळे रिजन्स नॉन ओरिजिन साईडला आहेत. ही जी स्ट्रेट लाईन आहे याच्या करस्पॉन्डिंग इनइक्वॅलिटीमध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असल्यामुळं
ह्या लाईनची नॉन ओरिजिन साईड आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामुळं ओरिजिन साईडचे हे नंबर सगळे खोडून टाकायचे. आता हे रिजन शिल्लक आहेत. मग पुन्हा एकदा स्केल दुसऱ्या कन्स्टंटच्या लाईनवर पुट करा. ह्या लाईनमध्ये सुद्धा इनइक्वॅलिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे, त्यामुळं ह्या लाईनची सुद्धा नॉन ओरिजिन साईड घ्यायची आहे. मग ओरिजिन साईडला असलेले हे नंबर्स 2 आणि 3 इरेज करून टाका. आता पुन्हा एकदा स्केल जी आहे ती थर्ड कन्स्टंटच्या लाईनवर पुट करा. ह्या कन्स्टंटसाठी आपल्याला घ्यायचे आहे ओरिजिन साईड, म्हणजे हे नॉन ओरिजिन साईडचे नंबर्स 4 आणि 10 इरेज करायचे, म्हणजे रिजन्स उरतील 5 आणि 9. आता स्केल जी आहे ती या लास्ट लाईनवर पुट करायची y=4 आणि y=4 ची सुद्धा आपल्याला ओरिजिन साईड घ्यायची आहे. त्याच्यामुळे नॉन ओरिजिन साईडचा हा जो नंबर आहे नंबर 9 हा इरेज करायचा, म्हणजे आपल्याला हवा असलेला रिजन शिल्लक राहील. हाच आहे आपल्याला हवा असलेला फिजिबल रिजन, रिजन नंबर 5. रिजन नंबर 5च्या बाउंड्रीज सगळ्या व्यवस्थित ऑब्झर्व करा. नंतर हा नंबर इरेज करून हा जो रिजन नंबर 5 आहे तो शेड करा. त्याचे जे व्हर्टायसेस आहेत त्याला अशा प्रकारे लेबलिंग करा ABCD. आतापर्यंतचे सगळे प्रॉब्लेम्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा रिजन नेमका ओरिजिनला चिकटून अशा प्रकारचा इथला मिळणार आहे की इकडचा बाहेरचा मिळणार आहे, नेमका कुठला रिजन मिळणार आहे, फिक्स प्री अझम्पशन्स करता येणार नाहीत. प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे की मिनिमायझेशनचा आहे याच्यानुसार रिजन कुठला आहे ते ठरत नाही. तर हा रिजन कुठला आहे हे निव्वळ कन्स्टंट्सवरून ठरतं, हे लक्षात घ्या. आता हा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये हा जो रिजन आपल्याला मिळाला आहे ABCD हा बाउंडेड रिजन असल्यामुळं ते आपण डिक्लेअर केलं फ्रॉम ग्राफ द फिजिबल रिजन इज बाउंडेड रिजन ABCDA. आणि मग ह्या सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला पाहिजे आहेत. मग ग्राफमध्ये ऑब्झर्व करा की A जो आहे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे x=4 आणि x+y=5 या लाईन्सचा. सो ते इथं आपण मेन्शन केलेलं आहे. A इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स x=4 आणि x+y=5. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करणं सुद्धा इझी आहे, ओरली आपण करू शकतो. x ची व्हॅल्यू 4 इथं पुट केली तर 4 + y=5 मिळेल आणि मग y ची व्हॅल्यू 1 मिळते. सो पॉईंट A चे कोऑर्डिनेट्स मिळतात 4, 1. ह्याच प्रकारे B हा पॉईंट बघा, B आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ x=4 y=4. सो इथे इमिजिएटली आपल्याला B चे कोऑर्डिनेट्स मिळतील. x कोऑर्डिनेट मिळणार आहे 4 आणि y कोऑर्डिनेट मिळणार आहे 4. सो अशा प्रकारे B चे कोऑर्डिनेट्स मिळाले 4, 4. C जो आहे तो 3x + 2y = 12 आणि y=4 या दोन लाईन्सचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आणि त्याच्यामुळं हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायला ही y ची व्हॅल्यू 4 या इक्वेशनमध्ये पुट करा, म्हणजे तुम्हाला इक्वेशन मिळेल 3x + 8 = 12, ज्याच्यावरून 3x = 4 मिळतं, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळते 4/3. हे डेसिमल एक्सपान्शन करून 1.33 पण तुम्ही लिहू शकता, पण मी सध्या 4/3 आहे तसंच ठेवलेलं आहे. सो अशा प्रकारे हा जो बाउंडेड रिजन ABCDA आहे त्याच्या चारही व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स इथं आपण कॅल्क्युलेट केले. आता पुढचा पॉईंट आहे D हा जो पॉईंट आहे हा 3x + 2y = 12 आणि x+y=5 ह्या दोन लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आणि मग हे इक्वेशन सॉल्व्ह करायला आपण क्रॅमर्स रूलचा यूज करणार आहे. डिनॉमिनेटरमध्ये x आणि y चे कोएफिशियंट्स घ्यायचे. इथले कोएफिशियंट्स 1, 1 पहिल्या रोमध्ये, इथले कोएफिशियंट्स 3, 2 दुसऱ्या रोमध्ये. x आणि y दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम असेल. एक्सच्या वेळेला ही एक्सची जागा रिकामी ठेवून वायच्या व्हॅल्यूज कॅरी करायच्या, वायच्या वेळेला वायची जागा रिकामी ठेवून एक्सच्या व्हॅल्यूज ह्या कॅरी करायच्या. मग रिकाम्या जागी इथे ही रिकामी जागा जी ठेवलेली असणार आहे त्याच्यामध्ये कॅरी करायची राईट हँड साईड्स. आता इथं राईट हँड साईड्स आहेत 5 आणि 12, त्या व्हॅल्यूज इथं पुट केलेत. इथं सुद्धा वायच्या रिकाम्या जागी राईट हँड साईडच्या व्हॅल्यूज पुट करायच्या 5 आणि 12. ही डिटर्मिनंट्स एक्सपांड करून सॉल्व्ह केलं तर एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 3 असे डीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत. सेकंड पॉईंट, सोल्युशन ऑफ LPP. त्यासाठी आपण काय केलं तर ह्या टेबलमध्ये व्हर्टायसेस पहिल्यांदा लिहिले आणि झेडमध्ये एक्स आणि वायच्या जागी व्हर्टायसेसचे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट पुट करून हे सगळे झेडच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड केलेत. हा जो प्रॉब्लेम आहे हा मिनिमायझेशनचा असल्यामुळं यातली मिनिमम व्हॅल्यू आपण चूज केली. मिनिमम व्हॅल्यू आहे 24, पण इथं बघा ही मिनिमम व्हॅल्यू 24 दोन वेगवेगळ्या पॉईंट्सना आपल्याला मिळालेली आहे. अशी केस यापूर्वी कधीही आपण बघितलेली नाही आहे आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये. काळजीपूर्वक ऑब्झर्व करा की सेम मिनिमम व्हॅल्यू दोन पॉईंट्सना मिळालेली आहे. ते पॉईंट्स आहेत C आणि D.
मग याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की झेडची मिनिमम व्हॅल्यू ही सी आणि डी ह्या दोन पॉईंट्सना जोडणाऱ्या सेगमेंटवरच्या प्रत्येक पॉईंटला मिळणार आहे. म्हणजे झेडची मिनिमम व्हॅल्यू 24 ही फक्त या दोनच पॉईंट्सला मिळणार नाही, तर सी आणि डी यांना जोडणाऱ्या सेगमेंटवरच्या इन्फायनाइटली मेनी पॉईंट्सना ही मिनिमम व्हॅल्यू मिळणार आहे. आणि म्हणूनच एल पी पीला ह्या इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत. आणि हे सोल्युशन म्हणजेच काय? हे सोल्युशन म्हणजेच सेगमेंट सी डीवरचे सगळे पॉईंट्स. तर मित्रांनो, हे सोल्युशन एकत्रितपणे कसं दिसते बघूया. ही स्टेप नंबर 1, ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स, टेबल, ग्राफ आणि सगळ्या व्हर्टासेसचे कॉर्डिनेट्स. इथं पहिली स्टेप संपते. दुसऱ्या स्टेपमध्ये सोल्युशन ऑफ एल पी पीमध्ये व्हर्टासेसचे कॉर्डिनेट्स दिले, झेडच्या व्हॅल्यूज काढल्या आणि आपल्याला हव्या असलेल्या व्हॅल्यूज चूज केल्या. हे एक विशेष प्रकारचे एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इन्फायनाईट सोल्युशन्स मिळालेले आहेत, ते लक्षात घ्या. ह्या पूर्वीच्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला युनिक सोल्युशन मिळालेलं होतं आणि ह्या प्रॉब्लेममध्ये मात्र आपल्याला इन्फायनाईट सोल्युशन्स मिळालेले आहेत. आता जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडं. एक्झाम्पल नंबर 5. मिनिमाइज z इक्वल टू 5x प्लस 7y सब्जेक्ट टू 6x प्लस 8y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 48, 7x प्लस 12y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 64. आता तर जे कन्स्ट्रेंट्स आहेत त्या कन्स्ट्रेंटसाठी हे टेबल प्रिपेअर करा. कन्स्ट्रेंट्स मग इनइक्वॅलिटीज इग्नोर करून इक्वॅलिटीज घेतल्या, करस्पॉन्डिंग लाईन्स मिळाल्या. आता ह्या लाईन्सचे आपण एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करणार आहे. इथं y0 पुट केला तर 6x इज इक्वल टू 48 मिळते, ज्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू मिळेल 8. सो पहिला पॉईंट मिळाला 8 0. त्याच्यानंतर वाय इंटरसेप्टसाठी एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा, 8y इज इक्वल टू 48 मिळेल, त्याच्यावर वायची किंमत मिळते 6. हा दुसरा पॉईंट मिळाला 0.6. त्याच्यानंतर ह्या लाईनसाठी एक्स इंटरसेप्ट काढायला y0 पुट केल्यानंतर 7x इक्वल टू 64 शिल्लक राहील आणि मग एक्सची व्हॅल्यू मिळेल 64/7. याचं डेसिमल एक्सपान्शन घेतलं तर अप टू 1 प्लेस आपण घेणार आहे. याची व्हॅल्यू येते 9.1. सो इथं हा पॉईंट मिळाला 9.10. तसंच मग वाय इंटरसेप्टसाठी x0 पुट केला तर आपल्याला मिळेल 12y इज इक्वल टू 64, ज्याच्यावर वायची किंमत मिळते 64/12 म्हणजेच 5.3. सो हा दुसरा पॉईंट मिळाला. ह्या इनइक्वॅलिटीज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू प्रकारच्या आहेत, त्यामुळे इथं या लाईन्सच्या नॉन ओरिजिन साईडला फिजिबल रिजन असणार आहे. नेहमीप्रमाणे दोनही लाईन्स प्लॉट करून घेतल्या. जे फर्स्ट क्वाड्रंटचे रिजन्स आपल्याला मिळालेले आहेत त्यांना लेबलिंग केलं 1, 2, 3 and 4 आणि मग जी स्केल आहे ती पहिल्या कन्स्ट्रेंटवर पुट केली. पहिला जो कन्स्ट्रेंट आहे त्याची घ्यायची आहे नॉन ओरिजिन साईड, त्यामुळे ओरिजिन साईडचे नंबर्स 1 आणि 2 इरेज केले. तर बघा रिजन नंबर 3 आणि रिजन नंबर 4 हे दोन रिजन शिल्लक राहतात. आता स्केल जी आहे ती दुसऱ्या कन्स्ट्रेंटवर पुट करा. हा जो दुसरा कन्स्ट्रेंट आहे याची सुद्धा नॉन ओरिजिन साईड घ्यायची आहे आणि नॉन ओरिजिन साईड घ्यायची असल्यामुळं हा ओरिजिन साईडचा नंबर 4 इरेज करा, म्हणजे शिल्लक राहील फक्त रिजन नंबर 3. आता रिजन नंबर 3 जर ऑब्झर्व केला तर हा रिजन नंबर 3 बघा इथून सुरू होतो, हा असा इथपर्यंत, मग ह्या वर्टेक्सपासून ह्या वर्टेक्सपर्यंत, या वर्टेक्सपासून ह्या वर्टेक्सपर्यंत, परत मग वाय ॲक्सिसवरती. सो हा जो रिजन आहे हा अनबाउंडेड रिजन आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या रिजनच्या कुठल्याही व्हर्टेक्सपासून सुरुवात करून ह्या रिजनला पूर्ण फेरी घालता येणार नाही, लक्षात घ्या, आणि पुन्हा आहे त्या व्हर्टेक्सपाशी येता येणार नाही. सो हा अनबाउंडेड रिजन आहे. सो हा नंबर 3 इरेज करून हा रिजन शेड केला. इथं दाखवत असताना जरी मी शेडिंग हे अशा प्रकारे दाखवलेलं असलं तरी हा पूर्ण पार्ट लक्षात घ्या हा या रिजनमध्ये फिजिबल रिजनमध्ये आहे. सो हा रिजन अनबाउंडेड रिजन आहे, लक्षात घ्या. आता या अनबाउंडेड रिजनचं नाव कसं लिहिणार, हा रिजन मेन्शन कसा करणार, तर ऑलरेडी एक्स ॲक्सिससाठी आपण इथे एक्स हे लेबल वापरलेलं आहे. तर मग ह्याचं लेबलिंग करत असताना किंवा हा रिजन सांगत असताना आपण तो अशा प्रकारे सांगणार आहे की एक्स ए बी सी वाय. सो हा अनबाउंडेड रिजन आपल्याला मिळालेला आहे. सो सोल्युशनमध्ये बघा पहिल्या स्टेपमध्ये ग्राफ ऑफ कन्स्टंटसाठी टेबल लिहिलं, हा ग्राफ काढला आणि जो फिजिबल रिजन आहे तो रिजन डिक्लेअर केला. सो फ्रॉम ग्राफ द फिजिबल रिजन इज अनबाउंडेड रिजन एक्स ए बी सी वाय. याच्यामधले हे जे ए आणि सी हे व्हर्टायसेस आहेत यांचे कॉर्डिनेट्स डिरेक्टली सांगता नाही शक्य. आता इथं 9 आहे
आणि हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा आहे, त्यामुळे एचे कॉर्डिनेट झाले 9 0. इथं आहे कॉर्डिनेट 6 आणि हा पॉईंट आहे वाय ॲक्सिसवरचा, त्यामुळे सीचे कॉर्डिनेट झाले 0 6. अशा प्रकारे ए आणि सीचे कॉर्डिनेट्स मिळाले. राहिला पॉईंट बी. सो बी हा जर पॉईंट बघितला तर तो ह्या दोन लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. सो बी इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स 6x + 8y = 48 अँड 7x + 12y = 64. मग ही दोन इक्वेशन्स क्रॅमर्स रूलनं सॉल्व्ह केली तर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या 4 आणि 3. सो त्याच्यावरून बीचे कॉर्डिनेट्स 4 3 आपल्याला मिळालेले आहेत. सो अशा प्रकारे ए, बी आणि सी ह्या तीनही पॉईंटचे कॉर्डिनेट्स मिळाले म्हणजे स्टेप नंबर 2 कडे जायला हरकत नाही. स्टेप नंबर 2 दॅट इज सोल्युशन ऑफ LPP. टेबल प्रिपेअर करायचं. फर्स्ट कॉलममध्ये व्हर्टायसेस लिहायचे, सेकंड कॉलममध्ये कॉलम टायटलमध्ये झेड लिहिला आणि मग ह्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये एक्स आणि वायच्या जागी इथल्या व्हर्टायसेसचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स पुट करून आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या. हा प्रॉब्लेम मिनिमायझेशनचा आहे आणि मग ह्यातली मिनिमम व्हॅल्यू शोधली आपण, ती आहे 41. ती अशा प्रकारे डिनोट करा. आता ही 41 मिनिमम व्हॅल्यू कुठल्या पॉईंटला मिळालेली आहे तर ती ह्या पॉईंटला, ज्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट आहे 4 आणि वाय कॉर्डिनेट आहे 3. सो x = 4 अँड y = 3 हेच ह्या LPPचं सोल्युशन आहे. थोडं कॉम्प्रिहेन्सिव्हली आपण इथं मिनिमम व्हॅल्यू काय आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. सो फायनल सोल्युशन आहे z minimum = 41 ॲट x = 4 अँड y = 3. हे सोल्युशन ज्यावेळेला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहाल त्याला कसं दिसेल बघा. पहिली स्टेप ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट, पहिल्यांदा टेबल, मग ग्राफ, मग सगळ्या व्हर्टायसेसचे कॉर्डिनेट्स आणि मग दुसरी स्टेप सोल्युशन ऑफ LPP आणि मग फायनल कन्क्लुजन. सो इथं हा आपला प्रॉब्लेम नंबर 5 सुद्धा संपलेला आहे. पुढचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 6. मिनिमाइज z = 3x + 2y सब्जेक्ट टू 3x + 5y <= 15, x + y ≥ 8 अँड x ≥ 0, y ≥ 0. कन्स्ट्रेंटसाठी हे टेबल प्रिपेअर केलं. कन्स्ट्रेंट्स, करस्पॉन्डिंग लाईन्स आणि करस्पॉन्डिंग एक्स इंटरसेप्ट्स आणि वाय इंटरसेप्ट्स घेतले ह्या लाईन्सचे. इथं <= असल्यामुळं ओरिजिन साईड आणि <= असल्यामुळं नॉन ओरिजिन साईड आपल्याला मिळणार आहे. मग ह्या दोन लाईन्स प्लॉट केल्या. फर्स्ट क्वाड्रंटचे हे जे 3 पार्ट्स आले त्यांना लेबलिंग केलं 1 2 3 ह्या नंबर्सनी. स्केल जी आहे ती पहिल्या कन्स्टेंटवर पुट केली. पहिल्या कन्स्टेंटची जी इनइक्वॅलिटी आहे त्याच्यानुसार आपण ह्या कन्स्टेंटची, ह्या लाईनची ओरिजिन साईड घ्यायची आहे. त्याच्यामुळे नॉन इन साईडचे हे जे नंबर 2 आणि 3 आहेत ते इरेज करा. मग हा रिजन शिल्लक राहील, रिजन नंबर 1. आता स्केल जी आहे ती दुसऱ्या कन्स्टेंटवर पुट करा. दुसऱ्या कन्स्टेंटची इनइक्वॅलिटी <= आहे. याचा अर्थ आहे आपण ह्या लाईनची नॉन ओरिजिन साईड घ्यायला पाहिजे. म्हणजेच ओरिजिन साईड आपण घेणार नाही आहे तर मग हा नंबर 1 सुद्धा इरेज करायला पाहिजे. मग जर बघितलं तर इथं कुठलाही कॉमन रिजन म्हणजे सगळे कन्स्टेंट सॅटिस्फाय करतील असा कुठलाच रिजन आपल्याला इथे मिळालेला नाही आहे हे लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की फिजिबल रिजन इथं आपल्याकडं नाही आहे. मग सोल्युशनमध्ये हे कसं करणार. सोल्युशनमध्ये पहिल्या स्टेपमध्ये ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स टायटल द्यायचं, टेबल प्रिपेअर करायचं, ग्राफ काढायचा आणि हे मेन्शन करायचं फ्रॉम ग्राफ देर इज नो फिजिबल रिजन अँड हेज द LPP हॅव नो सोल्युशन. LPPला सोल्युशन नाही. सो सगळं मिळून हे सोल्युशन कसं दिसते बघा. पहिला पॉईंट टेबल, ग्राफ आणि सेकंड पॉईंटमध्ये LPPला सोल्युशन नाही आहे हे डिक्लेअर करायचं. इथं हा प्रॉब्लेम संपलेला आहे. सो ही केस आपण बघितली 0 सोल्युशनची. 0 सोल्युशन म्हणजेच नो सोल्युशनची. सो एकंदरीतपणे LPPचे हे जे प्रॉब्लेम्स आपण आतापर्यंत बघितले ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये मॅक्झिमायझेशन, मिनिमायझेशन हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर नो सोल्युशन, युनिक सोल्युशन आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशन ह्या 3 केसेससुद्धा ह्या प्रॉब्लेम्समध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. सो इथं हा व्हिडिओ आपला संपलेला आहे. आता लक्षात घ्या की हे 2 टाईप सोडून आणखीन एक टाईप नंबर 3 सुद्धा आहे ज्याच्यामध्ये फॉर्मेशन आणि सोल्युशन एकत्रितपणे आपल्याला करायचे आहेत. सो ते आपण बघूया प्रॉब्लेम्स पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.